आमच्या समवेत आजच्या दिवसात ज्यांचं चांगलं समालोचन आणि एक तंत्रशुद्ध मार्गदर्शकपर समालोचन ऐकायला मिळते आमचे मार्गदर्शक आणि साथी समालोचक दीपक पाटील सर पळसपे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा फर्स्ट इनिंगमध्ये वाशिवली विपक्ष रोडपाली हा सामना तुम्ही पाहायला विसरू नका। स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023। थँक्यू। सन्माननीय संदीपजी यांचा सन्मान, संदीपजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने। स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो। तरी रोडपाली आणि वाशिवलीचे कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती जर मैदानावरती उपस्थित झाले असतील रोडपालीचे देखील, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत आहे आणि ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून दीपक पाटील सरांना। थँक्यू। चला फिल्डिंग लावून घ्या। हार्ड लक टीम स्टार ओवे, हार्ड लक जहीरजी पटेल। अकरा बॉल 12चं समीकरण मात्र स्टार क्रिकेट क्लब ओवेला मात्र सोडवता आलं नाही। जाऊया फ्रेश मॅच। पहिल्या फेरीमधील चौथा सामना, एका बाजूला जीवा 11 जयमल्लार वाशिवली टीमनं टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। खालापूर विभागामधील हा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना रोडपाली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये परेश कडके आणि बबुल भगत। स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स रोडपाली या टीम कडून सलामीवीर दोनही दिग्गज असे संघ एकमेकांसमोर मात्र आमने सामने आलेत आणि निमित्त आहे स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहीसरच्या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमधील चौथा सामना तुमच्या समोर येतोय। टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली ती वाशिवली संघाला, फलंदाजीचं आमंत्रण दिले ते रोडपाली संघाला। जाऊया मॅच कडे। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो जीवा 11 वाशिवली टीम कडून निखिल पाटील। पहिलाच बॉल यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र निखिलनं, चांगला चेंडू। ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिड ऑफला सिंगल त्या ठिकाणी मिळेल। पहिली धावफलकावर येत असताना धावसंख्याचं खातं उघडलं जाईल। परेश कडके नामवंत फलंदाज आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील, आणि बबुल चांगले संघ आहेत दोनही संघ। जर पाहिले तर मोठा चाहता वर्ग या दोनही संघांचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच मात्र एक चांगली मॅच। निखिल पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस मात्र लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटला, इथे पहा टप्प्यासाठी थांबला परंतु कदाचित हा योग्य निर्णय सुद्धा त्याचा झालाय, कारण बऱ्याच वेळेला टप्प्यावर थांबल्यानंतर जर तिथून बाउन्स झाला तर क्षेत्ररक्षकाला संधी सुद्धा नसते, परंतु इथे दैव बलवत्तर आपण म्हणूया क्षेत्ररक्षकाचं, कारण तिथे टप्पा हातामध्ये आलाय। एकच धाव मिळेल। बबुलनं खातं उघडलं एका धावेनं 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर। निखिल पाटील एक चांगला गोलंदाज या टीमचा पहिलं षटक टाकतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट ना।
परेशसाठी आणखीन एक फुलर लेंथ. हा क्षेत्ररक्षक समोर अगदी स्ट्रेट मिडॉनला तैनात केलाय. मिड ऑफला अगदी समोर ठेवलाय. हलकासा आपण पाहतोय बऱ्याच वेळा थोडासा वाईडिश मिड ऑफ असतात, परंतु अगदी समोर ठेवलाय जेणेकरून स्ट्रेट ड्राईव्ह फटके वाचवता येतील आणि त्याच उद्देशानं मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. थोडंसं कठीण होतंय ही फुलर लेन गोलंदाजी फोडून काढणं परेश कडकेसाठी. नेक्स्ट बॉल इथे मात्र गुडघ्याचा आधार घेत स्वीप दाखवलाय. बैठक शॉट पाहायला मिळेल. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. परेश कडकेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. सहा धावा या चौकाराच्या सहाय्यानं परेश कडके. चांगल्या फटक्यानं सुरुवात केली. यावेळेस मात्र उंचावरून ऑन साइडला स्लॉगिंग केलंय आणि बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. परेश कडकेच्या बॅट मधून नेतोय उत्तुंग असा षटकार. आयोजन केलंय अलगे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 12. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जीवन शिंदे. सुरुवातीचे 4 चेंडू चांगले पडले होते, परंतु त्यानंतर मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाले. ते परेश कडकेच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आणि त्याचमुळे मात्र धावगती राखता आली. आज 50 पेक्षा जास्त धावा ज्या संघाने केल्यात ना त्या संघानं मात्र यशस्वी संरक्षण सुद्धा केलंय. तिसरा सामना आपण मागचा पाहिला. सलग तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या फेरीतील धावसंख्येचा मात्र संरक्षण करण्यात आलंय. इथे धावांचा पाठलाग करताना फलंदाजांना किंवा संघांना मात्र जड चाललंय. सकाळपासूनचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु 50+ धावसंख्या एक आयडल टार्गेट ठरू शकेल. मागची मॅच तुम्ही पाहिली ती सुद्धा धावा चेस करता आल्या नाहीत. 11 बॉलमध्ये 12 धावांची गरज होती, परंतु उभय संघाला ते आव्हान पेलवता आलं नाही. हो बिगेट करण्याचा प्रयत्न. बाटची इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल पहा पाठीमागे आला होता. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण गेली. परेश कडके जेवढा वेळ स्ट्राईकवर व्यतीत करेल तेवढं मात्र चांगलं ठरेल. ते कैलासवासी शाम स्पोर्ट्स रोडपाली टीमच्या दृष्टिकोनातून एक नामवंत विख्यात फलंदाज आहे परेश कडके. अगदी 360 डिग्रीमध्ये तो बॅटिंग करू शकतो. हेलिकॉप्टर चांगले खेळतो. सारं काही आहे या युवा फलंदाजाकडे आणि त्याचमुळे नेहमीच परेश कडकेची फलंदाजी म्हटली की थोडीशी संघाला तो बळकटी देत असतो आणि आता सुद्धा त्याच्या बॅटमधून सुरुवातीला चांगले स्ट्रोक्स निघालेत. त्यामुळे चांगली लॉंग इनिंग जर पाहायला मिळाली तर एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी होत असताना शॉर्ट मिडविकेट बॉल सरकलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचला होता आतापर्यंत 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. बबूल सुद्धा तेवढाच आक्रमक फलंदाज ओळखला जातो या टीमचा. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण या दोन्ही फलंदाजांना पाहत आलोय. इथे मात्र समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून टोलवलाय हा बॉल. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बबूलच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. बराबर. जीवन शिंदे पुन्हा एकदा. जीवनचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून इनफिल्डच्या वरतून सजवला. पहा 2 धावा तर त्या ठिकाणी पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान. बघाशा मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर चिंदण संघाकडून ज्या सिंगल डबल्स ज्या आल्या होत्या ना त्या फार महत्वाच्या ठरल्या होत्या. मधल्या 3 ओव्हर्स मध्ये बाउंड्रीज मिळत नव्हत्या, षटकार येत नव्हत्या, परंतु डबल्स चालू ठेवले आणि या मैदानावर आपण पाहिलं सकाळपासून तर सिंगल डबल्सनच मी तर म्हणेन संघाला विजय प्राप्त करून दिला. त्यामुळे चौकार षटकारांपेक्षा या धावा सुद्धा महत्वाच्या ठरतात मॅच मध्ये.
ओ द स्टम्प्स न इथे मिस्टामिंग स्ट्रोक आहे, थोडासा उशिरानं धावण्याचा प्रयत्न झालाय. हवेत बराच वेळ चेंडू लोंबकळत होता, परंतु थोडासा उशिरानं केलेले हे प्रयत्न. एक धाव मात्र मिळेल रोडपाली टीमला. च्या विभागामधील ज्येष्ठ समालोचक, गेले कित्येक वर्ष आपण त्यांचा आवाज ऐकतोय, दत्ता इंदारकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. परंतु यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक, ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा एक दमदार फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. चांगली टोटल पाहायला मिळते आणि धावसंख्या 55+ एक चांगलं टार्गेट ठरू शकेल या मैदानावरचं. कारण मगासपासून आपण सामने पाहिले असेल तर पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा येतात, चौकार येतात, षटकार येतात, परंतु तदनंतरची षटका आहेत ना त्यामध्ये प्रत्येक मॅचमध्ये मात्र कंट्रोल पाहायला मिळाला आणि तोच कंट्रोल याही मॅचमध्ये जिवा 11 मल्हार वाशिवली हा संघ करून दाखवणार का? खालापूर विभागामधील सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नक्कीच या संघाचं नाव आदराने घेतलं जातं. सुरुवातीला आपण पाहिलं असेल चांबारली असेल, सावळे असेल, परंतु रसायनी परिसरामधील वाशिवली या संघानं सुद्धा खरं तर आपल्या तोडीसोड परफॉर्मन्स देत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत या जोरावर मात्र या नावाचं, आपल्या गावाचं नाव मात्र रोशन केलंय या सगळ्या खेळाडूंना. चला 12 मिनिटं घेतलेत वाशिवली टीम, तुम्ही 2 ओव्हरसाठी. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय सौरभ साळुंके. राऊंड सम्सनं यावेळेस मात्र मिड ऑफ क्लिअर केलाय, वेगवान स्ट्रोक आहे, लॉंग ऑफला मात्र वाडिशला जाऊन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दुहेरी धाव, 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. चांगली भागीदारी आता मात्र दोनही फलंदाजांमध्ये प्रस्थापित करत असताना 29 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय दोनही फलंदाजांमध्ये. बबूल आणि परेश हळूहळू ही धावसंख्या मात्र पुढे लोटत असताना. राऊंड स्टम्प्सनं सौरभ तयार. बबूलनं हा चेंडू सोडला होता, लेफ्ट केला होता, पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला मात्र बॉलची फील्ड केली जाते. पंच आमच्याकडे मिळालेत, व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त धाव, 30 धावा धाव फलकावर. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरूर आहे वाशिवली संघाची सुद्धा, परंतु या मैदानावर थोडासा धावसंख्येचा पाठलाग करताना अडचणी येतात आणि हे चित्र आज पाहायला मिळालंय. या वेळीच रोखावं लागेल. ब्रेक थ्रू हवाय आणि काही झालं तरी इथून मात्र फर्स्ट विकेटच्या तलाशमध्ये असेल वाशिवली संघ. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका, समोर लॉंग ऑनला ललित गायकर, झेल घेतला जातोय आणि ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय. पहिली जोडी अखेरीस फोडली जाते सलामीवीरांची आणि पहिला धक्का इथून मात्र बसेल तो कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली डॅमला. बबूल भगत मैदानाच्या बाहेर. DJ Pamia in the mix. गरज होती विकेटची आणि ती विकेट मात्र प्राप्त करून दिली ती सौरभ साळुंकेनं. चांगला चेल ललित गायकरचा. नवीन बॅटर शशी रोडपालकर, मोठं नाव रोडपाली टीमचं त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना. (161) विकेट्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. सगळा लेखाजोखा जे गुणसंख्या लेखक भावेश पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत असताना खूप चांगलं स्कोरिंग त्याचं पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. त्यांचे सुद्धा आभार आपण मानूयात. तर विकेटचं झालंय पतन, पहिला धक्का मात्र बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामवंत फलंदाज शशी रोडपालकर, शशी जाधव. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. इथे फटका समोर खेचलाय, लॉंग ऑफला संधी, झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र दीपक झिंगेनं मात्र कोणतीही चुकी केलेली नाहीये. पहिल्यांदा लॉंग ऑन, नंतर लॉंग ऑफ,
व्ही शेप मध्ये दोन्ही फटके आले होते, परंतु दोन फलंदाज मात्र बाद झालेत. कमबॅक करत असताना जीवा 11 वाशिवली हा संघ. शशीला मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल. भोपळाई फोडून येतात 0 धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. 30 फलंदाज शून्यावर बाद झाले त्या स्पर्धेमध्ये. शशी सारखा फलंदाज पहिल्याच बॉलवर एवढ्या स्वस्तात बाद होणं फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि खूप चांगला झेल टिपलाय. सोपं नव्हतं, परंतु बराच धावला. दीपक झिंगे कंट्रोल मध्ये अगदी कॅच घेतली, बॉडी बॅलन्स सांभाळला. महत्वाच्या 2 विकेट्स मैदानाच्या बाहेर गेल्या. त्यामुळे आता मात्र जीवा 11 वाशिवली संघाचं लक्ष असेल ते परेश कडकेवर. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात ते आतापर्यंत. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर 4थ्या क्रमांकावर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल सौरभ साळुंके. सौरभचा हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला ताणवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ठोकतोय राहुल भोईर षटकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. चषक ठेवलाय. थोडासा सौरभचा हा बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफ कडून एक्स्ट्रा कव्हरला. टीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड मध्ये बदल. धाव संख्या 37. 37 रन ऑन बोर्ड नाव. 37 धावा धाव फलकावर. परेश कडके ऑन स्ट्राइक नाव. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय ते कडकेसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र लाईन पाहिली जाईल. पंच आमच्याकडे बळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडासा परेश पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण परेश मधला की अगदी ऑन साइड त्याची स्ट्रॉंग आहे. बऱ्याच वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन मात्र त्याचे ते फटके, बैठक शॉट, सुपला झोपला सगळे शॉट्स त्याच्या भात्यामध्ये आहेत. आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं तर सौरभनं हा चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता. ड्राईव्ह केला, अगदी सॉफ्ट हँडेड ढकललंय. मेरिट नुसार क्रिकेट खेळलं जाते. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम परेश कडके. सिंगल घेण्यात आली. स्ट्राईक आपल्याकडे टेपत असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा जीवन शिंदे येतोय. दुसरं षटक टाकलं होतं, थोडासा महागडा ठरला होता. 15 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु संघाचा मुख्य खेळाडू आहे, की प्लेअर आहे या टीमचा. जीवन सज्ज होतोय. थोडं स्पीडअप करत राहा टीम वाशिवली, कारण आज वेळ वाचवायचा आपल्याला. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम फटका. बॉल जाईल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता परेश कडकेच्या बॅट मधून येतोय. अगदी कॉपी बुक स्टाईल मधला हा चौका.
ची टोटल 43 रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर मोरबी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत रायगडमधील एक प्रख्यात पंच म्हणून ज्यांची ओळख आहे सुनील पाटील सर, त्यांचं सुद्धा या मंचावर आगमन होत असताना त्याचप्रमाणे अनिलदादा पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. चला, स्क्रीनच्या पाठीमागे कार पार्क केले, कदाचित रिफ्लेक्शन्स येतात त्याचे पहा. काळ्या पडद्याच्या पाठीमागे एक गाडी पार्क करण्यात आले. प्लीज फलंदाजांना त्याचे रिफ्लेक्शन्स येतात, त्रास होतोय. कोणाची गाडी असेल पटकन तिथून मूव्ह करा. परेश कडके काय खेळतोय. 230च्या स्ट्राईक रेटनं मात्र आतापर्यंत मैदानामध्ये बॅटिंग केले. कमाल. कारण बबूल बाद झाला, शशी बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे जबाबदारी त्यालाच घ्यायला लागणार होती आणि ती यशस्वीतेनं मात्र तो पार पाडतोय. आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिला रोडपाली संघाचा तर 43 वर आहे. 43. जीवन शिंदेला कंट्रोल करावा लागेल हा स्कोर कार्ड. कारण या मैदानामध्ये आपण सकाळपासून 3 मॅचेस पाहिला, 50+ धावसंख्या इथे पार होत नाहीये. घाम फुटतोय फलंदाजांना दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. कठीण होतंय आणि त्याचमुळे जेवढ्या धावा रोखता येतील जीवा 11 वाशिवली संघाला तेवढं त्यांच्या दृष्टिकोनातून मात्र फायद्याचं ठरेल. ओव्हर द स्टंप्सनं जीवन शिंदे अगेन. लोवा फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलंय. परेश कडकेना मिड विकेटला वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. थ्रो येईपर्यंत पाहूया. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, राहुल आणि परेश. आणि 45 धावा धावफलकावर. चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं रोहिंजण संघानं 2 सामने जिंकलेत. चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि त्याचमुळे परेश कडकेला पुन्हा स्ट्राईकवर येण्याची संधी मिळते. आणखीन 2 धावा. धावसंख्या 47, 47 रन्स. या डबल्स रन्स आहेत ना, या महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये बाउंड्री निघतात, परंतु त्यानंतर थोडंसं बाउंड्री मिळवणं कठीण होतंय. आणि सकाळपासून हा थोडासा पाहिला मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली, हे सगळे काही घडले. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड आउट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस कोलला. हलक्या हाताने मात्र या ठिकाणी षटकप पॉइंटला सिंगल घेण्यात आले. परेश कडके स्मार्ट खेळतोय. उगच आतताईपणा नाहीये, उगच पाहायला गेलं तर फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. सिंगल्सला सुद्धा तेवढंच महत्त्व देतोय, डबल्सला सुद्धा तेवढंच महत्त्व देतोय. आणि संधी मिळाली तर चौकार षटकारांची सुद्धा आतषबाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. समोर खेळले त्यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहूया ललितचा थ्रो. इथून मात्र येतोय स्ट्राईक रेंजला, सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 49 धावा. DJ Pamya in the mix. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा, 49 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक फार महत्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये जेवढ्या जास्त धावा करता येतील रोडपाली संघाला तेवढं फायद्याचं ठरेल. आणि याच धावा मात्र निर्णायक ठरतात. पाहूया 5वं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो प्रवीण शिंदे. पुन्हा एकदा चांगली भागीदारी आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. एका बाजूला राहुल भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं परेश कडके. मागचा सामना पोषण साई स्पोर्ट्स चिंद्रण संघानं जिंकला.
काय मॅच झाली होती, कमालीच्या धावा डिफेंड केल्या. इथे पहा थोडस एज लागले, फटका फसलाय, बॉल पाठीमागे, शॉट फाइंडिंगला मात्र झेल टिपलाय. बऱ्याच अवधीनंतर मात्र सफलता अर्जित करत असताना G11 वाशिवली संघाला मात्र मिळते ही तिसरी सफलता. फलंदाज बाद होतोय राहुल भोईर. सफलता अर्जित केली ती प्रवीण शिंदेनं. .49 49 जाबात आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर सूरज भोईर हा एक चांगला यंगस्टर सापडलाय मी तर म्हणेन रोडपाली टीमला. कमालीचा खेळाडू आहे हा सुद्धा. पहा आल्या आल्या पहिलाच बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न काऊ फेसच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला काय झेल टिपलाय कमालीचा. अक्षय जिंगेनं मात्र कमाल पाहायला मिळालं त्या ठिकाणी. एक चांगला झेल. सुरुवातीला असं वाटत होतं चेंडू बाहेर पडतोय की काय, परंतु स्वतःला सावरलं. त्याला माहिती होती सीमारेषा कुठपर्यंत आहे आणि त्यानंतर मात्र अगदी चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होत असताना सलग 2 चेंडूंवर 2 सफलता दिलेत. प्रवीण शिंदे आपल्या गोलंदाजीतलं प्रावीण्य दाखवून देत असताना सूरज भोईर आल्या पावली माघारी. थँक्यू डीजे. तर सूरज भोईर बाद झालाय. चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे सूरज यंदाच्या हंगामामध्ये, परंतु पहिलाच चेंडू त्याला असं वाटलं असेल कदाचित क्लिअर होईल, परंतु चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला अक्षय कडून. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल प्रवीण शिंदे. हलक्या हाताने मात्र ढकलून काढले बॉलला. स्लिप ऑफ कडे सिंगल येते. विकेट हॅट्रिक मिळून दिली नाही. नवीन बॅटर सागर पाटीलच्या या एकेरी धावेनं मात्र रोडपाली संघाचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. पहा जुनी 3 चेंडू शिल्लक आहेत. एखादी बाउंड्री मित्र म्हणेन 55 एक चांगली आयडल धावसंख्या ठरू शकेल या मॅच मधली. कठीण होतं धावसंख्येचा पाठलाग करणं. एकदा 50 ओलांडलं ना, परंतु समोर वाशिवली संघ आहे. चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे या टीमकडे. पाहूया प्रवीण शिंदे कुठपर्यंत रोखतोय. आडवा पॅटर्न ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर आहे. नजाकत भरा स्ट्रोक काऊ कॉर्नरच्या वरतून ठोकला. यावेळेस मात्र एक दमदार फटका परेशच्या बॅट मधून येतोय. षटकार. अब तक 56. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज आपण पाहिलं तर 57 धावा झाल्या होत्या. एकदा 56 सुद्धा झाल्या होत्या. मगाशी 52 झाल्या होत्या शिंद्रणच्या. त्या सगळ्या धावा डिफेंड झाल्यात. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी मात्र वाईट बॉल असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त धाव मात्र धावसंख्येमध्ये 57. 57 धावा. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका खेळायचा आहे परेश कडकेला, परंतु इथे मात्र मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये तो गोलंदाजांना. पाहूया कोण यशस्वी होतोय, कारण 60+ ही धावसंख्या झाली तर मात्र नक्कीच एक चांगलं टार्गेट मात्र सेट होईल. हो, शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल, पुलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. परेश कडकेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक नेत्रदीपक षटकार.
मात्र 63 धावा धावफलकावर. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं मात्र पळतोय परेश कडके. फुल टॉस बॉल अँड 6 अगेन. शेवट गोड करत असताना परेश कडकेनं मात्र ही धावसंख्या मात्र पाठवले ती तब्बल 69 वर. कमाल केले. सुरुवातीला 55 होतील की ही थोडीशी शक्यता पाहायला गेली तर थोडासा संभ्रम होता, परंतु आता मात्र ही धावसंख्या 69 झाले. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तो जीवा 11 जय मल्हार वाशिवली या टीमला 70 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम कडून काय बॅटिंग केलंय. परेश कडकेच्या बॅट मधून या मॅच मध्ये निघाल्या तब्बल 46. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले, 2 चौकार आणि तब्बल 46 धावा मात्र नाबाद ठोकल्या. तर मिस्टर हेलिकॉप्टर परेश कडकेनं कमाल केले. 70 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये मात्र सेट करण्यात आले. पाहूया कशा पद्धतीनं मात्र या टार्गेटला पूर्ण केलं जाणार. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता मिळाल्या होत्या. खरं तर प्रवीण शिंदेला असं वाटलं होतं एक चांगलं षटक पडेल, परंतु ते 2 विकेट्स येऊन सुद्धा पुढच्या 4 बॉलमध्ये 20 धावा दिल्या आणि हे षटक मात्र थोडंसं अंगलट येईल की काय हा प्रश्नचिन्ह आता मात्र उभा राहिलाय. पाहूया वाशिवली संघ सुद्धा तेवढाच मजबूत संघ ओळखला जातो. कोल्हापूर विभागामधील रसायनी परिसरामधील हा संघ नेहमीच विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि पुन्हा एकदा त्याच फलंदाजांना मात्र चमकावं लागेल. या मॅच मध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि पुन्हा एकदा हीच बॅटिंग लाईनअप या टीमला मात्र विजय प्राप्त करून देणार का. DJ Pamia in the mix. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. तर मोकाशी पाड्याचे सन्माननीय सुलतान मोकाशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि दहिसर मोरीचे श्री दिनेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय कृपया आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. सामन्याकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरती आसनस्थ झालेले आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवनिर्वाचित आणि फेर निवड झालेले दमदार अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेब मुरबी, त्याचबरोबर पंच प्रमुख सुनीलजी पाटील सर मुरबी आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप नेहमीच देणारे त्यांचे बंधू अनिलजी पाटील साहेब यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मॅचकडे जाणार आहोत. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत कारण आजचा अंतिम फायनलचा दिवस आहे आणि स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 या स्पर्धेचा अंतिम दिवस
या वर्षाच्या शेवटासोबतच इथे समाप्त होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. खोलात टाकलेला बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनला बॉल चाललाय, कोणती रन मिळत नाहीये. सामना सध्या सुरू आहे. रोडपाली विपक्ष वाशिवली असा दोन संघांच्या दरम्यानचा हा सामना. टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 70 उच्चांक गाठला. 5 षटकांमधील उच्चांक रोडपाली टीमने, परेश कडके आणि त्याच्या संपूर्ण टीमने अक्षरशः हैदोस घातला. मैदानाच्या आतमध्ये 46 धावांची खेळी परेश कडकेची आपल्याला पाहायला मिळाली. 16 बॉलमध्ये 46 धावा. शशी जाधव रोडपालीचा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस पाहू शकता. प्लेड ऑन, बॅटची इनसाइड एज लागली आणि बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळतोय. आणखीन इथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात या ठिकाणी, दणक्यात सुरुवात झाली रोडपाली टीमची. मागील सामना आपण पाहिला, अतिशय रोमहर्षक विजय मिळवला रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीमने अगेन्स्ट द ओवे. खूप चांगला विजय त्या ठिकाणी प्राप्त केला गेला. खरं तर 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती ओवे टीमला. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला, 11 बॉलमध्ये फक्त 12 बनवायच्या होत्या. मग पुढचे 11 बॉल फक्त एकच धाव आली आणि तब्बल 10 धावांनी तो सामना जिंकला चिंद्रन टीमने. बॉलर तयार आहे शशी. यावेळेस खोलात टाकण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप सापडला हा फलंदाज. आणि इथे आणखीन एक धक्का वाशिवली टीमला लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2. DJ Pamya in the mix. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. भोईर ब्रदर्स चा खेळ संपला आणि टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 9 वरती 2 विकेट गमावलेत ते म्हणजे वाशिवली टीमने. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 70 धावा तुम्हाला बनवायच्या असताना तुम्ही एवढा सोपा गेम खेळून काही अर्थ नाहीये. तुम्हाला अजून थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. कारण 5 ओव्हरमध्ये जेवढं दिसते तेवढं सोपं हे टार्गेट नाहीये. या मॅचमध्ये परेश कडकेसारखी एखादी इनिंग जर आली तर मात्र वाशिवली टीम कुठेतरी या धावसंख्येला चेस करेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि
लगेचच रिव्ह्यू साठी अप्लाय केले गेले पंचाच्या माध्यमातून. इट इज अ बीमर ऑर नॉट. अंपायर्स कॉल आहे. तर पाहू शकता आपण तुमच्या वॉर रूम मध्ये स्वतः स्पर्धेचे लाडके आयोजक श्री भूषणजी भोईर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ह्या फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे फक्त षटकार मिळेल आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या अतिशय गतीने पुढे चालली आहे 15 वर. बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये रोडपाली टीम कडून लखन भोईर यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द स्क्रीन. बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटकेबाजी आहे सध्या. अफलातून फटकेबाजी सध्या सुरू आहे. बॅट्समन पंकज शिंदेच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार ओपनिंगला आल्यानंतर आपल्या धडाकेबाज सुरुवातीला आता शेवटामध्ये कन्वर्ट करण्याचा तो प्रयत्न करतोय. 2 षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. 21 रन्स ऑन द बोर्ड. तिसरा बॉल. लखनचा हा बॉल ऑन साइडला खेळलेत गॅप मध्ये. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला गेलाय. 2 धावा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मात्र केला दोन्ही फलंदाजांनी. रनिंग बिटवीन द विकेट तुमची चांगली आहे आणि यावरती फोकस करत तुम्हाला आता पुढची वाटचाल करावी लागणार आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉल मध्ये 14 आल्यात. शॉर्ट पिच ऑन साइडला पुल केलाय. बॉल चाललाय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा अजूनही सिग्नलची वाट पाहू शकताय आपण. दोन्ही पंच विचार करून निर्णय देतील आमच्यापर्यंत आणि हा चौकार आहे. 4 धावा. वरती थांबा कारण खेळाडूंना डायरेक्टली बाहेर जावं लागतंय. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. याच दरम्यान आमच्या बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. लखन लेफ्ट आर्म डाऊन. यावेळेस मात्र पाहू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये डीपला एक सिंगल मिळते. आणि याच दरम्यान नागावचे एक सर्वोत्तम गायक म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे श्री संजयजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. संजय दादा या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्ताने. बॉलर तयार. लखन पहिले षटक ज्या ठिकाणी हाताळलं शशी जाधवने आणि दुसरं षटक लखन भोईर हाताळतो. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. यावेळेस मात्र पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवून दिलाय. फिल्डर त्या ठिकाणी बॉलला चेस करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा टर्न झाला कव्हर्स मध्ये. बॉल निघून गेला सीमा पार. चौकार आणि बरोबरीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा. आपोडे चे सन्माननीय श्री निकेश शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. दापोड्याहून ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेत. खरं तर मित्रप्रेम बंधुप्रेम हे सातत्याने या स्पर्धेच्या निमित्ताने निभावण्याचं काम भोईर ब्रदर्सच्या माध्यमातून केलं गेलं. सातत्याने भूषणजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर सोमनाथजी भोईर साहेब असतील, सूरज भोईर साहेब असतील, या तिघांचंही चांगलं योगदान या स्पर्धेच्या बाबतीत राहिलं. स्वर्गीय रामदासजी बळीराम भोईर साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं हे आयोजन केलं गेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघाचं दैसरचं या स्पर्धेला भरपूर मोठं चांगलं सहकार्य मिळालं आहे आणि त्यामुळे 4 दिवसीय स्पर्धा आज संपन्नतेकडे वाटचाल करताना आपण पाहतोय.
अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण या स्पर्धेच्या, कारण या स्पर्धेमध्ये खेळणारे फ्रेश संघ आता संपले असं आपण ऑफिशियली डिक्लेअर करू शकतो, कारण हे दोन संघ या स्पर्धेमध्ये शेवटचा फ्रेश सामना खेळण्यासाठी इथे नामांकित केले गेलेले रोडपाली आणि वाशिवली. त्यातून विजेता संघ आता पुढच्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमच्या अगेन्स्ट. आता येणारे 18 बॉल 38 धाव्यांची गरज. आता मॅच बनली आहे, 70चा टार्गेट त्यांना मात्र आता छोटा वाटू लागला. ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या ना, खऱ्या अर्थाने कौतुक करेन त्या ठिकाणी पंकज शिंदेचं. काय लाजवाब बॅटिंग राहिली त्याची. परेश कडकेच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यांनी आता बॅटिंग केली आहे. ओ यावेळेस आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळवलं, टर्न करतो थोडासा बॉलला आणि टर्न देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे बॅटच्या रडारमध्ये बॉल येणार नाही. रिझल्ट चांगले पाहायला मिळतील आणि तोच हेतू सध्या साध्य करतोय गोलंदाज अनिकेत पाटील. रोडपाली टीम म्हटलं की परेश कडके ओळख आहे या टीमची. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट संघांमध्ये अनेक वेळा परेशला आपण पाहिले, परंतु आज गावासाठी चांगलं क्रिकेट खेळण्याची त्याला नामी संधी उपलब्ध झाली. 16 बॉलमध्ये बनवल्या 46. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न झाला, बॉल मागे चालला, बॅटची एज लागल्यानंतर विकेट किपर त्या ठिकाणी मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला. अगदी यष्ट्यांच्या लगत चिकटून उभा असला विकेट किपर बॉल गॅदर करू शकला नाही, त्यामुळे जीवदान मिळालं. 2 बॉल डॉट आलेत. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 38 करायचे आहेत येणाऱ्या 16 बॉलमध्ये. आणखीन एक बॉल लेग स्टिक सोडून चाललाय का हा विचार मात्र पडलाय, परंतु अगदी स्टंपच्या इन लाईन बॉल निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 3रा डॉट बॉल आहे. कुठेतरी गोलंदाजी टर्निंग पॉईंट ठरणार आहे या मॅचमध्ये, कारण 18 बॉल 38ची आवश्यकता असताना जी परिस्थिती इथे उद्भवली होती खरं तर चिंद्रन आणि ओवेच्या दरम्यान, तीच परिस्थिती कदाचित उद्भवू शकते इथे देखील. आणखीन एक आतमध्ये येणाऱ्या बॉलला प्रत्युत्तर देता आलं नाही, परंतु नशिबाने दिली साथ. 22चा इशारा आला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मदतीने आता धावा पहा, धावा कशा पण येऊ परंतु धावा येणं हे महत्वाचं आहे. आता सध्या तीच परिस्थिती वाशिवली टीमच्या खेळाडूंकडे, कारण बॅटमधून धावा येत नाही आहेत. अशा 22च्या रूपाने का होईना धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. सध्या 14 बॉलमध्ये 34 हव्यात. गेलेले 3 बॉल भरून निघाले या चौकाराने, असंच म्हणूया फुकटचा चौकार होता. बॅटच्या आतमधील कडेला घेऊन बॉल जर गेला असता तर कदाचित विकेट जाण्याची संभावना होती. 4था बॉल इथं चौकार आलाय आणि इथे आणखी एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, रनआउटला चान्स आहे परंतु सेफली इथे लँड करतोय बॅट्समन, परंतु पंचांनी रिव्ह्यूसाठी सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. परंतु वॉर रूम मधून आपल्याला कळून येईल की फलंदाज नेमका बाद आहे की नाही. याचा उलगडा दूध का दूध पाणी का पाणी आपल्या समोर होईल. आणि याच दरम्यान रोहिंजनचे एक गुणवान खेळाडू आणि पंचाच्या भूमिकेमध्ये नेहमीच जे आपल्याला पाहायला मिळतात सचिनजी कडू सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करतो कृपया या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्ताने. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये सचिन दादा या आपण व्यासपीठावरती आपला आमंत्रित केलं जातं या स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून. भोईर ब्रदर्स तर्फे आपला हे आग्रहाचं निमंत्रण. तर पाहूया बॅट्समन आउट आहे की नाही. नॉट आउट आहे, त्यामुळे रन मिळाली. सॉफ्ट सिग्नल सहित पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. लेग बाईसचा इशारा आला फायनली पंचाच्या माध्यमातून आणि या एका धावेबरोबर टीमची टोटल आता पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे आडव्या बॅटने हवेमध्ये उंच गेलाय, लांब किती नाही, मैदानाच्या आतमध्ये सापडला हा फलंदाज. मिड विकेट मध्ये एक चांगला झेल. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला 3रा धक्का. सन्माननीय मधुकरजी भाग्यवान साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना आम्ही विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा.
सहर्ष स्वागत आहे आपले या स्पर्धेदरम्यान. नॅपकिन घेऊन आणि याच दरम्यान वैभवजी गणपत शेट गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आता थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी या ठिकाणी मात्र आयोजकांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे. पाहू शकता एखादी ग्रँड एंट्री वैभवजी गणपत शेट गायकवाड यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. त्यांच्या सहकाऱ्यांसहित त्यांच्या गाड्यांचा ताफा आता आमच्या स्टेजच्या दिशेने येतोय. तर निश्चितपणे वैभव शेठ यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. पंच फक्त 1 मिनिटं आणि आपण लगेचच साहेबांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. आणि आपण पाहू शकताय मैदानामध्ये ज्यांची एंट्री या ठिकाणी मात्र झाली आहे सन्माननीय आदरणीय वैभवजी गणपत शेठ गायकवाड यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहिसर गावचे हे दमदार आयोजन आणि आयोजनादरम्यान भोईर ब्रदर्सतर्फे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय युवा नेते वैभव शेठ गणपत गायकवाड साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांच्या तिथे मात्र त्यांच्या उपस्थितीची आतुरता खऱ्या अर्थाने लागली होती. ती उपस्थिती त्यांची लाभली आहे. त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम. आज खऱ्या अर्थाने स्पर्धा आयोजकांच्या अर्थात भूषणजी भोईर साहेब असतील, सोमनाथजी भोईर साहेब असतील आणि सूरजजी भोईर साहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन आज खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं युवा नेते आदरणीय वैभवजी गणपत शेठ गायकवाड यांचं आपण या ठिकाणी करूया मनापासून शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. लेट्स स्टार्ट द मॅच. कारण सामना आता अर्धवट स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या दरम्यान आपण पाहिलं तर येणारे बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहू शकाल थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक नाही. सिंगल आली, 1 धाव मिळाली आणि या 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 38 ऑन द बोर्ड. 11 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 32 धावांची. अजूनही गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात या ठिकाणी मिळाली होती वाशिवली टीमला. खरं तर पंकजच्या माध्यमातून लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय, बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल तोवर एक सिंगल रन कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार ते म्हणजे 39 70 धावसंख्येचा पाठलाग करताना 31 अजूनही बनवायच्या 10 बॉलमध्ये. तर नेवालीचे सन्माननीय मधुकरजी भाग्यवंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय सहर्ष स्वागत स्पर्धेच्या निमित्ताने. सुस्वागतम. यावेळेस समोर उचलून खेळलाय बॉल, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉलला पाठवून दिलाय सीमा पार षटकार. Pamia in the mix. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. बॉल मध्ये 29 धावांवरती खेळतोय पंकज शिंदे. नाव सेट ऑन अ फायर. खूप चांगला खेळ त्याचा या ठिकाणी होतोय. 25 धावांची अजूनही गरज आहे. 25 धावा त्याच्यासाठी आता
हे आव्हान छोटं वाटू लागले. 9 बॉल 25 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. वाशिवली टीम शर्तीचे प्रयत्न करते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलात टाकण्याचा प्रयत्न, बॉलर पासून बॉल मागे चाललाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला. 2 धावा मिळतील. काहीसा थकवा मैदानाच्या आतमध्ये जरूर जाणवत असेल या दोन्ही खेळाडूंना, परंतु आता थकून चालणार नाहीये. आता तुम्हाला लढायचं आहे. संघर्षाची परिसीमा तुम्हाला आता गाठायची आहे. शेवटपर्यंत लढलात तरच मात्र विजय मिळेल, अन्यथा या स्पर्धेमध्ये एवढ्या लांबचा केलेला प्रवास व्यर्थ होणार. 8 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. वाशिवली टीमला खालापूर रसायनी विभागातील हा संघ आज या इथे पाहू शकता. कॉट बिहाइंड द स्टंप, बॅटची एज लागली आणि तिथून मात्र पुढचं काम विकेट किपरने करून टाकलं. महत्वाची विकेट या क्षणाला मिळाली आहे टीम रोडपालीला. DJ Pamya in the mix. अर भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती विकेट मिळाली महत्वाची. पंकज शिंदेला परतावं लागले माघारी. त्याने सोडली मैदानाची साथ आणि खऱ्या अर्थाने तो खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं. हेच टीमला वाटतंय. गॅपमध्ये बॉल 1 टप्प्यावरती फिल्डर बॉलवरती पोहोचेल तोपर्यंत बॉल अडवला गेला. सेफ आहे, सेफ आहे, त्यामुळे धावा मिळतील तब्बल 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल 49 वर जाऊन पोहोचली आहे. आता येणारे 6 बॉल सर्वात निर्णायक आणि महत्त्वाचे असणार आहेत, कारण धावा पाहिजे 21 रन्स ऑन रिक्वायर्ड असणार आहेत. सध्या तरी 49 स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 6 बॉलमध्ये 21 पाहिजे. थोडासा थकवा जाणवते. उष्णता थोडीशी वाढली आहे या वातावरणामध्ये. सकाळच्या वेळेत थोडंसं गारवा जाणवत होता, परंतु दुपारच्या या वेळेमध्ये थोडंसं उष्णता जाणवतीये. चला, रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. आपण लगेचच आपण टॉस करणार आहोत. या सामन्यामधून 2 संघांमधून जो जिंकेल तो खेळेल तुमच्या सोबत 4 ओव्हरची मॅच. आणि बॉलर तैयार आहे. बॉलर तैयार. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हरची जबाबदारी सोपवली अनिकेत पाटील वरती. ओ लॉफ्टेड ऑन साइडला बॉल हवेमध्ये उंच गेलाय, तेवढाच लांब देखील. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती धडकी भरवणारा हा षटकार. पद्धतीने हा फटका लगावला गेला ना. रोडपाली टीमचे धाबे अक्षरशः दणाणलेत. 6 बॉलमध्ये 21 ची आवश्यकता होती. आता 5 मध्ये 15 मॅच आली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल येतोय समोर एक्स्ट्रा कव्हर मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालेला नाहीये, त्यामुळे आला हा डॉट. अजूनही 15 धावांची गरज. आशा कायम आहे सध्या तरी टीम वाशिवलीची. त्यांना माहीत आहे की सामना आम्ही जिंकू शकतो. अजूनही होप सोडलेले नाहीयेत त्यांनी. अनिकेत अजूनही बॉलिंग ट्रॅक वरती. 4 मध्ये 15 रोखायचे आहेत. जबाबदारी पूर्ण खेळ त्याला खेळायचा. बॅटची एज लागली आहे. मागे चाललाय बॉल, परंतु धाव घेण्यास अजूनही सज्ज नाहीये तो म्हणजे खेळाडू बॅट्समन अक्षय झिंगे आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे विकेट्स समसमान पाहायला मिळत आहेत आतापर्यंत.
बरोबरीत असलेले विकेट्स पाहायला मिळतील. 4-4 विकेट्स दोन्ही टीमने गमावल्यात. या स्पर्धेचा नियम आहे, जर सामना टाय झाला तर पहिले विकेट पाहिले जातील आणि त्यानंतर टॉसवरती सामना विजयी घोषित केला जाईल. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता पहा जे काही घडलं होतं आणि घडवलं होतं विशेषतः चिंद्रन टीमने, आता तेच घडवताना अनिकेतला आपण पाहतो रोडपाली टीमच्या माध्यमातून. सामना चांगला झाला. 6 बॉलमध्ये 21 हव्या होत्या. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर सलगचे 3 डॉट बॉल. आणखीन एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय फिल्डरकडे. लॉंग लेग सीमारेषेजवळ एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाणार आणि या एका धावेच्या मदतीने या स्पर्धेतील उरलं सुरलं आव्हान सगळं संपुष्टामध्ये आलंय असं वाटू लागलंय. वाशिवली टीमने मात्र आता काही प्रमाणामध्ये शरणागती पत्कारली असं म्हटलं जाईल, कारण मॅच हातात होती आणि मॅच हातात असताना मात्र 3 डॉट बॉल या क्षणाला भरपूर इम्पॉर्टंट राहतील. व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही होप्स डाऊन नाही आहेत. वाशिवली टीम रसायनी विभागातून इथपर्यंतचा प्रवास करत ते इथपर्यंत आलेत आणि तो प्रवास मात्र त्यांचा कुठेतरी व्यर्थ चाललाय की काय असं आता वाटू लागलंय. परंतु तुम्ही इथपर्यंत येऊन एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन सादर केलं त्याबद्दल आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आणि जातोय आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ असलेले आजच्या स्पर्धेचे खरे सन्मान मूर्ती युवा नेते आदरणीय वैभव शेठ गणपत शेठ गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाणार आहे. श्री नारायणजी बळीराम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी पार पडणार आहे. वैभवजी गायकवाड साहेब या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आभार आपलं व्यक्त करतो. आपलं हे भोईर बंधूंवरती असलेलं प्रेम, या प्रेमामुळेच आपण इथपर्यंत आलात. खूप खूप धन्यवाद. सातत्याने राजकारणामध्ये सक्रिय असणारे आणि नेहमीच युवा पिढीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे युवा नेतृत्व वैभवजी गणपत शेठ गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. श्री नारायण बळीराम भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तर सन्माननीय विशालजी भोईर यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्या दरम्यान स्पर्धा आयोजकांच्या निमित्ताने मी विनंती करेन नारायण शेठ भोईर यांनाच आपण आपले शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आणि तेच परम कर्तव्य स्पर्धेच्या निमित्ताने निभावलं जाते. विशालजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. खूप खूप धन्यवाद विशालजी, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. तर खूप खूप धन्यवाद वैभवजी गायकवाड साहेब, आपण वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही भोईर बंधूंच्या वतीने, पूर्ण या गावदेवी क्रिकेट संघ दहिसर यांच्या वतीने. टॉस साठी यायचं आहे, विनंती आहे आपण रोडपाली टीमला टॉस साठी इन्व्हाइट करूया. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये परेश कडके 16 बॉल 46 धावांची बहारदार खेळी. नाबाद 40 धावांवरती तो परेश ठरलाय सामनावीर. त्याला आपण सामनावीर देऊया सर्वप्रथम आणि टॉस करूया त्यानंतर. सन्मान्य हरीश शेट यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत परेश. परेश चांगला खेळ या ठिकाणी मात्र दाखवलात आपण आणि आजच्या दिवसातील सर्वोत्तम खेळी परेश कडकीची राहिली. परेश काय म्हणशील एकंदरीत परफॉर्मन्स विषयी? 16 बॉल तू खेळलेस आणि 16 बॉलमध्ये लगेचच 46 धावांची तुझी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, काय म्हणशील? पिच खूप चांगली आहे आणि ग्राउंड खूप भारी आहे. स्पर्धा आयोजनाविषयी काय सांगशील? अगदी चांगला ग्राउंड या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला आहे, सगळं इतकं सुसज्ज मंडप व्यवस्था आणि एकंदरीत या स्पर्धेची आख्यायिका संपूर्ण या तालुक्यामध्ये गायली जाते, काय म्हणशील स्पर्धा आयोजनाविषयी? ट्रॉफी बघितलं, ट्रॉफी खूपच मोठी आहे. टीमच्या परफॉर्मन्स विषयी काय सांगशील? कारण टीम चांगल्या रीतीने तुला कॉन्ट्रीब्यूट करते की कधी कधी असं वाटतं की आपण एकटंच खेळतोय, टीमकडून जास्त अपेक्षा वाढतात
आता सध्या टीम तुला कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करते? टीम जेव्हा मी बॅटिंग टीम जिंकते पण आणि जेव्हा मी आउट होतो तरी पण टीम जिंकते, असं काय नाही. चला ठीक आहे. हे होते परेश आणि त्यांना हरीश शेठ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आलेलं आहे. सन्माननीय संजयजी पाटील नागावचे आमचे गायक आहेत, त्यांना मी इन्व्हाइट करतोय टॉस करण्यासाठी. या टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत या मॅचचा आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा.